ओ भाई हे काय आहे आता? हे आहे डांगर. चला तर आज बनवूया डांगराची भाजी. चला मग पटकन घेते डांगर कापायला. कट 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 करायला घेतलं मस्तपैकी. त्याचं साईडचे साल वगैरे काढून घेतले मस्त छान असे. त्याचे मस्तपैकी साल काढून घेतले. लगेच कट 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 करायला घेतलं मस्तपैकी. लगेच एका बाउलमध्ये काढून घेतलं. बाउलमध्ये काढल्यानंतर त्याला मस्तपैकी असं एक स्वच्छ पाण्याने धुवायचं. कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी तडतडून द्यायची मस्तपैकी आणि 2-3 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या टाकायच्या. लगेच घर 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 हलवून घ्यायचं. लगेच त्यामध्ये टाकायचा मसाला टाकला का लगेच मसाला पण घर 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 हलवून घ्यायचा मस्तपैकी. लगेच त्यामध्ये टाकायचं डांगर, स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घ्यायचं मस्तपैकी. त्यात टाकायचं डांगर. मग कसं डांगर एकदम मिक्स 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 करायचं. मग त्यात टाकायची थोडी हळद. हो भाई हळद जर राहिली होती मग काय वरून टाकली. मग चवीनुसार मीठ टाकून घेतलं. मग मस्तपैकी मीठ वगैरे टाकून झालं. मग त्यामध्ये टाकलं थोडंसं पाणी. मग पाणी टाकल्यानंतर लगेच ते एका साईडला ठेवलं. तोपर्यंत इकडे भाकरी करायला घेतले. चला आपल्या भाकरी पण रेडी आहे. चला तर इकडं आपली भाजी पण रेडी आहे. चला मग काय भाजी झाली. मग चला आता आपलं रोजचं काम मस्तपैकी भांडे घासायचे. आई देवा लई कंटाळ येतो बरं का, पण आता काय करावा, घासावे तर लागणारच. चला त्याच्याकडं बघत तरी केवर बसणारे. मस्तपैकी घेतले भांडे पण घासायला. पटपट 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 घेतले भांडे पण घासायला. ओ झाले 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 थोडेच राहिले आता. पटकन लगेच भूक लागली होती त्याच्यामुळे पटकन 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 भांडे पण घासायला घेतले. बापरे झाले थोडेच राहिले आता. झाले लगेच इथं क्लिनिंग वगैरे करून घेतली मस्तपैकी. किचन पण क्लीन केला भारी. आणि सो चला आता आपण भेटूया उद्या. मी तोपर्यंत जेवण करते. सो बाय.